ओबीसी समुदाय मराठा समाजाचं 70 वर्षांपासून आरक्षण खात आहे या मनोज जरांगे यांच्या आरोपाला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। जरांगे यांना आरक्षणाचं 0% ही कळत नाही, त्यामुळे त्यांनी आपल्या सल्लागारांचा सल्ला घेऊन बोलावं। मंडल आयोग स्थापन होऊन केवळ 27-28 वर्ष झालीत, त्यामुळे त्यांनी 70 वर्षांचा जावई शोध कुठून लावला हे कळत नाही असं ते म्हणाले। जरांगेंची माझ्यापुढे बोलण्याची लायकी नसल्याचंही ते यावेळी म्हणाले। मनोज जरांगे यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून देण्याचा पुन्हा एकदा निर्धार व्यक्त केला। त्यानंतर लगेचच लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला। मनोज जरांगे यांना आरक्षणाचं कोणतंही ज्ञान नाही। मंडल आयोगाची स्थापना 1993-94 ला झाली, मग त्यांनी 70 वर्ष कुठून आणली? अरे याला अगोदर शिक्षण द्या, पॉलिसी शिकवा असं हाके म्हणाले। मनोज जरांगे नेहमीच ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांच्यावर मराठ्यांचं आरक्षण खाल्ल्याचा आरोप करतात, पण राज्यात आमदार खासदार सर्वच मराठा समाजाचे आहेत। या उलट महाराष्ट्रात ओबीसींना 1% बजेटही मिळत नाही, त्यानंतरही ते आमच्यावर मराठ्यांच्या वाट्याचं आरक्षण खाल्ल्याचा आरोप करतात। ओबीसींनी कुणाचं आरक्षण खाल्लं असतं तर महाराष्ट्रात आमचे 400 कारखाने दिसले असते असं लक्ष्मण हाके म्हणाले। महाराष्ट्रात जवळपास 200 साखर कारखाने आहेत, त्यापैकी 10% सोडले तर सर्वच 90% कारखाने एकट्या मराठा समाजाच्या नेत्यांचे आहेत असा दावाही हाके यांनी यावेळी केला। लक्ष्मण हाके यांनी यावेळी जरांगेंच्या छगन भुजबळांनी मराठा आणि ओबीसीत भांडणं लावण्याच्या आणि त्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याच्या इशाऱ्याचाही खरपूस समाचार घेतला। राजकीय कारकिर्दी उद्ध्वस्त करण्यास जनता तयार आहे, त्यामुळं उद्ध्वस्त करणारा तू कोण? महाराष्ट्रातील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी यांनी एकजूट होऊन स्वाभिमानाला मतं दिली तर येणारा काळच फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र काय आहे हे ठरवेल असं हाके म्हणाले। लक्ष्मण हाके यांनी पुढे बोलताना मनोज जरांगे यांचा जातीयवादाचा आरोपही फेटाळला। ओबीसी नेत्यांनी आतापर्यंत केव्हा जातीयवादाचं राजकारण केलं नाही। छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, पंकज आणि धनंजय मुंडे हे सर्वच नेते महाराष्ट्रातील जाती उपजातींसह 492 जातींची भाषा बोलतात, पण मनोज जरांगे केवळ एका जातीची भाषा बोलतात। मग नक्की जातीयवादी कोण? असा सवाल हाके यांनी यावेळी जरांगेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताना केला। जरांगेंचं घटनात्मक मार्गाने सुरू असणारं आंदोलन आम्ही शांतपणे पाहिलं, पण त्यांनी बीड शहर जाळून ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं, त्यातून त्यांचा जातीयवाद दिसतो असं हाके म्हणाले। लक्ष्मण हाके यांनी यावेळी जरांगे यांच्या कुणबी नोंदी रद्द करून दाखवा या आव्हानाचाही समाचार घेतला। जरांगेंनी कुणबी नोंदी रद्द करून दाखवण्याचं आव्हान दिलंय, मग ते खाडाखोड करून नोंदी तयार करणार का? माझ्याकडे आता बोगस कुणबी नोंदींचे पुरावे आहेत, त्यामुळे जात पडताळणी अधिकारी आणि जात प्रमाणपत्र जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हे काम तातडीनं थांबवावं। सरकारच्या संरक्षणात लाखो बोगस कुणबी नोंदी काढल्या जात असतील तर या महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपवलं असं मानायचं का? आम्ही या प्रकरणी कोर्टात धाव घेतलीये। आमच्या तब्बल 80 लाख हरकती आहेत, त्यावर आम्हाला सरकारचं स्पष्टीकरण हवंय असंही हाके यांनी यावेळी स्पष्ट केलं।